तुम्हाला छोटासा मुलगा आहे, मुलाची किंवा कुटुंबाची या निमित्तानं प्रचार दौऱ्यात आठवण येते का? त्यानेही हे ऍक्सेप्ट केलंय की मम्मा कुठेतरी काहीतरी चांगलं काम करते. तुमचं विजन काय असणार आहे? 3 गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं, शिक्षण, रोजगार, हेल्थ. मग त्यासाठी आम्ही 2 पहिल्या लायब्ररीज चालू केल्या. ज्या परिस्थितीतून आम्ही बाहेर आलेलो आहोत अशी परिस्थिती इतर लोकांसमोर येऊ नये. तरुणांच्या रोजगारासाठी काही प्रयत्न होतील? नक्कीच त्याचं एक पाऊल मी ऑलरेडीच उचललेलं आहे. एक प्रोजेक्ट तयार करत आहोत, तो एक डेमो प्रोजेक्ट असेल. आपला एक डेअरी प्रोजेक्ट आता अंडर प्रोसेस आहे. खरंच समाजकारणासाठी की राजकारणासाठी? राजकारण हे एक आता निमित्त मात्र आहे, पण याच्यातून मला फक्त आणि फक्त समाजकारणच करायचं आहे आणि ही खरं तर माझ्या जनतेची उमेदवारी आहे असं मला म्हणायला काही हरकत नाही. विरोधक टीका करतात, तुम्हाला पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केले किंवा तुमच्या मागं कोणतरी वेगळाच असा चेहरा आहे. नमस्कार, मी पंकज महाडिक, SSM न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चेत असणारा निंबवडे जिल्हा परिषद गट या ठिकाणी आलेलो आहे. या गटामध्ये पडळकर आणि मोठे यांच्यामध्ये जोरदार रंगत सुरू आहे. नेमकी राजकीय पार्श्वभूमी कशी आहे आणि एकूणच राजकारण कसं होतंय या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत विद्या सचिन मोठे आहेत. या शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केलेली आहे. तर ताई, आपलं स्वागत आहे. नमस्कार. तुम्ही आज राजकारणात प्रवेश केलाय, मात्र तुमची एकूणच किती वर्षापासून समाजकारणात तुम्ही सक्रिय आहात आणि सुरुवात कशी झाली? सर्वप्रथम नमस्कार सर्वांना. खऱ्या अर्थानं राजकीय पार्श्वभूमी नसताना आम्ही ह्या क्षेत्रात उतरत आहोत. ह्याच्या क्षेत्रात येत असताना सुरुवात आमची समाजकारणापासून झाली आणि समाजकारणात येताना सुद्धा त्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी अशी होती की जे हाल अपेष्टा किंवा ज्या परिस्थितीतून आम्ही बाहेर आलेलो आहोत अशी परिस्थिती इतर लोकांसमोर येऊ नये, त्यासाठी आम्ही सुरुवात खऱ्या अर्थानं समाजकारणाची केली. समाजकारण करत असताना आम्ही मुख्यत्वे 3 गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं, शिक्षण, रोजगार आणि हेल्थ. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जात असताना आम्हाला जाणवत होतं की खरं तर सगळ्यात महत्त्वाचा पाया हा एज्युकेशन आहे, शिक्षण आहे. शिक्षणाच्या जोरावर आम्ही विचार केल्यानंतर असं जाणवलं की इथे या भागामध्ये, आपल्या आटपाडी भागामध्ये मुंबई पुण्यासारख्या सुसज्ज लायब्ररीज नाही आहेत आणि UPSC MPSCच्या प्रिपरेशन करणाऱ्या मुलांकडे आम्ही जास्त फोकस केला होता, जो आमचा मेन फोकस होता. मग त्यासाठी आम्ही 2 पहिल्या लायब्ररीज चालू केल्या. त्याच्यानंतर हळूहळू पुढे जात जात आम्ही आरोग्य क्षेत्रात वळलो. त्याच्यासाठी लोकांना खरं तर खूप जवळून आम्ही अनुभव घेतलेले आहेत. हे आमचे जवळचेच नातेवाईक म्हणा किंवा आमचे जवळचेच खूप क्लोज वन्स आहेत, ज्यांच्या फक्त आणि फक्त आरोग्याच्या ज्या समस्या आहेत आणि ज्या इथून फार दूरपर्यंत जावं लागायचं, जेणे सांगली सारख्या भागामध्ये किंवा मिरज सारख्या भागामध्ये त्यांना ट्रीटमेंट घेण्यासाठी जावं लागायचं. मग अशा प्रकारची हॉस्पिटलची सुविधा आपल्याला आपल्या भागात कशी करता येईल याच्याकडे आम्ही फोकस केला आणि आता सद्यस्थितीमध्ये प्रायमरी बेसवर आपलं भिवघाटला एक हॉस्पिटल, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी नावाने हॉस्पिटल चालू आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन आम्ही लोकांना रोजगार कशी निर्मिती करता येईल, रोजगार उपलब्ध कसा होईल याच्याकडे फोकस करत काम करण्याची सुरुवात केली आणि आपला एक डेअरी प्रोजेक्ट आता अंडर प्रोसेस आहे, जो विदिन 4 to 5 months आपण लोकांसमोर आणत आहोत. त्याच्यामधून येणाऱ्या काळामध्ये इंजिनियर्स असतील, आपले म्हणजे ग्रॅज्युएशन बेसवर एज्युकेशन घेतलेली मुलं आहेत, ज्यांना रोजगार आपण कशा प्रकारे निर्मिती करू शकतो ते. सोबतच शेतकरी, जे कमीत कमी 4 ते 5 हजार शेतकरी असतील, जे आपल्याशी इनडायरेक्टली कनेक्टेड होतील दुधाच्या मार्फत. मग ह्याच्यातून हे सगळं पुढे होत असताना म्हणजे जेव्हा समाजकारण करत असतो त्यावेळेस आपल्याकडे बॉर्डर लाईन्स येत असतात, म्हणजे एका लिमिटपर्यंत तुम्ही काम करू शकता. आणि मग त्याच्यानंतर पुढे जाऊन जेव्हा ह्या क्षेत्रात काम करत असताना असं जाणवलं की याच्याही पुढे जाऊन आपल्याला लोकांची अपेक्षा वाढत चाललेली आहे आणि लोकांचा ह्या क्षेत्रात काम करत असताना, ह्या क्षेत्रात जात असताना लोकांचा जो मेन मुद्दा आहे सामाजिक विकास, तो कुठेतरी खुंटलेला दिसला
आणि मग त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं तसं बघायला गेलं तर देवाने दिलेली ही एक संधीच म्हणता येईल, कारण निंबोडे जिल्हा परिषद गटाला महिलांचं आरक्षण पडलं गेलं आणि तिथून पुढे माझ्या नावाची चर्चा होत गेली आणि लोकांच्या अपेक्षा माझ्याकडून वाढत गेल्या आणि त्याच अपेक्षांना पूर्ण करण्यासाठी मला माझ्या लोकांच्या अपेक्षा भंग करायच्या नव्हत्या, म्हणून आम्ही राजकारणात पाऊल टाकलं. आणि आता मला असं जाणवतंय, गेले कित्येक दिवस झालं मी प्रचार दौरे करते आहे आणि घरभेटी करत आहे. माझ्या लोकांचा, माझ्या जनतेचा जनसमुदाय माझ्याबरोबर फिरतोय, माझ्या माता भगिनी, माझ्या माय माऊली माझ्याबरोबर फिरतायत. खरं तर आत्ताही आपली मला वाटतंय ही भेट होत असताना माझा खरं तर प्रचार दौरा चालू आहे आणि माझ्याबरोबर माझ्या महिला ज्या प्रचारासाठी आलेल्या आहेत त्या सगळ्या थांबलेल्या आहेत. याच्यातूनच मला असं जाणवतंय की हा सगळा राजकीय खेळ किंवा राजकीय क्षेत्र हे आता जे चालू आहे ते सगळं माझ्या जनतेने हातात घेतलेलं आहे आणि ही खरं तर माझ्या जनतेची उमेदवारी आहे असं मला म्हणायला काही हरकत नाहीये. साध्य फाउंडेशन ही संकल्पना कशी सुचली आणि यामध्ये आपल्या पतीचं कसं सहकार्य लाभलं? खरं तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, साध्य हे नावातच आहे. तुम्हाला एखादी गोष्ट पूर्ण करायची असेल, साध्य करायची असेल तर त्याच्यासाठी ती धडपड करावी लागते आणि ह्या नावाच्या रूपातच, ह्या फाउंडेशनच्या नावाच्या रूपातच आम्ही ते कार्य आमच्या हाती घेतलं होतं. याला खरं तर मुख्यत्वे मला माझ्या पूर्ण कुटुंबांची, म्हणजे मला जसं असं विचारलं गेलं तर याच्या पाठीमागे तुम्हाला जर कुठून बळ येतं तर मी नक्कीच म्हणेन IRS डॉक्टर सचिन मोटे साहेब, जे की माझे पती, माझे जीवनसाथी आहेत. त्यांच्या खरं तर मला वाटतं अथांग परिश्रमानं आणि त्यांच्या साथीनंच आम्ही इथपर्यंत स्ट्रॉंगली आतापर्यंत उभे आहोत आणि इथून पुढेही त्यांच्या मार्गदर्शनाखालीच फाउंडेशनचं काम, तसेच माझ्या पूर्ण माता भगिनींचं, म्हणजे माझ्या जनतेचं, मायमाऊलींचं, ज्यांच्या छोट्या छोट्या अपेक्षा आहेत, फार कमी अपेक्षा आहेत, त्याच फक्त पूर्ण करण्याचं माझं ध्येय राहील शेवटपर्यंत. घरी एवढं सगळं ऐश्वर्य संपन्न असताना तुम्ही बाहेर पडलाय, खरंच समाजकारणासाठी की राजकारणासाठी? तुमच्या माहितीसाठी सांगते, साहेबांची परिस्थिती किंवा माझी परिस्थिती, आम्ही काही असं फार खूप मोठ्या राजकीय पटलातून किंवा खूप मोठ्या म्हणजे म्हणतात ना फायनान्शियली स्ट्रॉंग बॅकग्राऊंडमधून आलेलो आहोत. माझी ही फॅमिली, माझे वडील बँकेमध्ये जॉब करत होते, बँक ऑफ बडोदामध्ये. माझी आई अंगणवाडी टीचर आहे. तर तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं की बॅकग्राऊंड खूप साधं आहे, एकदम व्यवसाय म्हणजे शैक्षणिक लेवलवर आम्ही शिकलेले लोक ह्या क्षेत्रात येत असताना विचार करत असतो की, आणि सासरीही माझ्या म्हणजे इतकी साधी फॅमिली आहे. माझे सासू सासरे मेंढपाळ होते, जे की अजूनही आतापर्यंतही ते इतके साधे आहेत. तुम्ही कधी जर भेट दिली माझ्या सासू सासऱ्यांना तर तुम्हाला समजेलच. तर समाजकारण करत असताना, म्हणजे जेव्हा आम्ही ह्या क्षेत्रात उतरलो समाजाचे हे करण्यासाठी, तर आम्हाला कोणते बॅकग्राऊंड नव्हतं ना, की आम्हाला फक्त एक आशा होती आमच्याकडे किंवा एक आम्ही ज्या नजरेने आम्ही समाजाकडे बघत होतो की आम्हाला जो त्रास झाला तो इतरांना त्रास होऊ नये. आणि ह्याच्याकडे बघत असताना या क्षेत्रात, ऐशाराम क्षेत्रात आमचं ताट पूर्ण भरलेलं आहे आता, जे की एक वेळ होती की आम्हाला ह्या प्रत्येक गोष्टीसाठी झगडावं लागत होतं, आम्हाला ह्या प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत करावी लागत होती. आणि आता अशी परिस्थिती आहे की आपलं ताट भरलेलं आहे, पण प्रत्येकाच्या मुखात एक एक घास गेला पाहिजे, ही एकदम प्रामाणिक भावना आहे. आपल्याला सगळं मिळाल्यानंतर फक्त आणि फक्त आपल्यालाच सगळं हवंय ही विचारधारा डोक्यामध्ये न ठेवता, प्रत्येकाला, मग ते शैक्षणिक स्वरूपात असू दे, मग ते आरोग्याच्या स्वरूपात असू दे, किंवा मग ते रोजगार निर्मितीच्या स्वरूपात, किंवा मग मार्गदर्शन स्वरूपात असू दे, म्हणजे मला म्हणण्याचं उद्दिष्ट आहे, तुम्ही समजून घ्या, ताट आपलं पूर्ण भरलेलं आहे, प्रत्येकाच्या मुखामध्ये एक एक घास गेला जायला हवा आणि प्रत्येकाचा तो हक्क आहे. आपल्याला जर आपलं एज्युकेशन किंवा आपल्याला जर आपल्या गोष्टी मिळत असतील तर ते प्रत्येकाला वाटून खायला मला वाटतं आपल्या पूर्वजांनी आपल्याला शिकवलेलं आहे. म्हणून सांगते, समाजकारण करत असताना हे राजकारण हे एक आता निमित्त मात्र आहे, पण याच्यातून नितळ आणि निवळ आपल्याला मला फक्त आणि फक्त समाजकारणच करायचं आहे. समोर आमदार आणि एकूणच एवढी सगळी ताकद उभी असताना तुम्हाला निवडणूक लढताना भीती वाटते? बिलकुल नाही. खरं तर समोर कोण आहे हे मी आता जर पाहिलं असतं तर मी घरातून बाहेर पडलेच नसते. मला माझ्या लोकांचा विकास करायचा आहे, माझ्या लोकांना मला शिक्षित करायचंय, माझ्या लोकांना मला प्रॉपर मार्गदर्शन करायचंय, लोकांची दिशाभूल होऊ नये याच्या दृष्टीनंच मी माझ्या लोकांच्या विकासासाठीच हे पाऊल उचललेलं आहे. लोक पुढे कोण आहे आणि कोण नाही हे बघण्यापेक्षा माझ्या लोकांचा विकास कसा होईल याच्याकडे मी कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. माझा तो पातच नाहीये, फक्त आणि फक्त मला माझ्या लोकांच्या विकासासाठी याच्यापर्यंत पोहोचायचं आहे. या निवडणुकीमध्ये विरोधक टीका करतात तुम्हाला पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केले किंवा तुमच्या मागे कोणतरी वेगळाच असा चेहरा आहे, तर त्यांना काय सांगाल? खरं तर हे मला असं वाटतं त्यांनीच उठवलं, हा उठाव केलेला आहे ह्या सगळ्या ह्याचा.
दूरदूरपर्यंत कोणाचाही कसलाही काही संबंध नाही याच्यामध्ये. ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे, ही माझी उमेदवारी लोकांनी दिलेली आहे. लोकांच्या आग्रह खातर मी इथे आलेली आहे आणि मला असं वाटतं लोकांना न्याय मिळवून देणं हा माझा अधिकार आहे. माझ्या शिक्षणाचा जर तो तिथे फायदा होत असेल तर मला असं वाटतं नक्कीच मला त्याला न्याय मिळवून द्यायचा आहे. या निंबवडे जिल्हा परिषद गटासाठी तुमचं विजन काय असणार आहे किंवा अजून तुम्ही निवडून आल्यानंतर काय काय विकास कामं करणार आहात? सुरुवातच खरं तर मला मी स्वतः एक महिला आहे. मी प्रत्येक वेळी सांगत असते, माझ्या माता भगिनी ज्या आतापर्यंत त्यांच्या आरोग्याशी वंचित आहेत, त्यांच्या शिक्षणाशी, त्यांच्या साक्षरतेशी, त्यांच्या सक्षमीकरणाशी ज्या वंचित आहेत, त्यांच्याकडे मला जास्त फोकस करायचा आहे. कारण आज माझी उमेदवारी जर उभी राहत आहे किंवा मी जर पुढे येत आहे तर माझ्या माता भगिनी माझ्याकडे त्या खूप आशेने बघतायत की चला आम्हाला आमचा कुठेतरी चेहरा मिळतोय, आमची बाजू मांडण्यासाठी कुठेतरी कोणतरी ठामपणे उभं राहते. हीच गोष्ट मला आता येणाऱ्या काळात साध्य करून दाखवायची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता बऱ्याच वेळास मला जाणवत आलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी मी जेव्हा ज्या वेळेस फेरी मारते, ज्या वेळेस भेटते मी इतर लोकांकडे, तर अपेक्षा फार छोट्या आहेत, त्याच आतापर्यंत पूर्ण झालेल्या नाही आहेत. फक्त आणि फक्त कुठेतरी समाजाचा वापर केला गेलेला आहे आणि तो न करता लोकांचा विकास कसा होईल, लोकांना मला शिक्षित कसं करता येईल, मला लोकांची दिशाभूल कशी होणार नाही याच्याकडे लक्ष देऊन मला सामाजिक विकास करता येईल याच्याकडे मला लक्ष देऊन पूर्णपणे माझं काम करायचं आहे. ताई, तुमचं महिला संघटन देखील चांगलं आहे. मग येणाऱ्या काळात महिलांसाठी काही योजना असतील किंवा तरुणांच्या रोजगारासाठी काही प्रयत्न होतील? नक्कीच. मी तर माझ्या प्रत्येक वेळी सांगण्यात हे आलेलंच आहे की मी महिलांसाठी अग्रेसरपणे आणि अग्रगण्य होऊन काम करणार आहे आणि त्याचं एक पाऊल मी ऑलरेडीच उचललेलं आहे. आटपाडीमध्ये आपल्या पेपर ग्लास आणि पेपर बॅग्स याचं मशिनरीज आपण लोड करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये 300 ते 500 महिलांचा रोजगार कसा आपल्याला निर्मिती करता येईल आणि महिलांना कसा रोजगार मिळेल याच्याकडे फोकस केलेला आहे. नेक्स्ट असं असणार आहे बचत गट, जे शासन, हे तर माझा प्रायव्हेट पार्ट झाला, म्हणजे मी स्वतःहून ज्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन मला महिलांसाठी कोणत्या गोष्टी करता येतील हा माझा पार्ट झाला. बट शासनाशी जोड धरून बचत गटाच्या मार्फत महिलांना उद्योगधंदे कसे करता येतात, म्हणजे उद्योगधंदे हे फोकसफुली तुम्ही जर 10 बचत गट एकत्र येऊन जर मोठा निधी, आजकाल एका बचत गटाला 10 लाखापर्यंतचा निधी मिळतो आणि ही गोष्ट जर प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचली तर असं 10 गट एकत्र आले आणि 10 गटांचा एकत्र होऊन एकत्र मेळ घालून जर नवीन कुठला मोठा उद्योग मला करता येत असेल, त्यांचं कॅलिबर प्रॉपर बघून चेक करून, तर त्या दृष्टीनं मला नक्कीच पाऊल पुढचं उचलायचंच आहे. स्पर्धा परीक्षेच्या बाबत तुम्ही गेल्या काही वर्षांपासून काम करताय, पण काही शासनाच्या बदलत्या धोरणांमुळे आणि ग्रामीण भागातील तरुणांना योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे ते तिथपर्यंत पोहोचत नाहीत. मग येणाऱ्या काळात यामध्ये काही निर्णायक भूमिका तुमची राहील का? नक्कीच राहील. येणाऱ्या काळात म्हणण्यापेक्षा गेल्या 5 वर्षापासून आम्ही जे करत आलेलो आहोत, UPSC MPSCच्या मुलांना प्रिपरेशन करण्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे, परीक्षा देण्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांना एज्युकेशन घेण्यासाठी प्रॉपर गाईड केलेलं आहे. त्याचबरोबर उद्योजक नवीन कसे तयार होतील याच्याकडे आम्ही प्रॉपरली फुली आम्ही बघत आहोत आणि नवीन कसे उद्योग तयार होतील, म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला एक उदाहरण मी आता इथे स्पेसिफिकली मेन्शन करू इच्छिते. निंबवडे जिल्हा परिषद गटामध्ये निंबवडे गावामध्ये एक मळे म्हणून गाव आहे, त्याच्यामध्ये आम्ही औद्योगिक स्वरूपात शेळी पालन कसं केलं जातं याचा शासकीय जोड घेऊन एक प्रोजेक्ट तयार करत आहोत. तो एक डेमो प्रोजेक्ट असेल आणि त्या प्रोजेक्टमधून एका महिन्याला 1 लाख रुपयापर्यंत कशी कमाई करू शकते याच्याकडे आम्ही फोकस करून हा एक डेमो प्रोजेक्ट करून आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. हेच एक मेन माझा उद्दिष्ट आहे आणि खरं तर आजपर्यंत मी हेच सांगत आलेली आहे की मला राजकारण हे एक दुसरा पार्ट आहे, ज्याला जोड देऊन मला माझं समाजाचा कसा विकास होईल याच्याकडेच लक्ष देऊन काम करायचंय. शेवटचा महत्वाचा प्रश्न म्हणजे तो तुमच्याशी निगडीत भावनिक आहे. तुम्ही आता प्रचाराच्या निमित्ताने बाहेर फिरताय आणि बरेच दिवस झालं तुमचं समाजकार्य देखील चालू आहे. तुम्हाला छोटासा मुलगा आहे, मुलाची किंवा कुटुंबाची या निमित्तानं प्रचार दौऱ्यात आठवण येते का? खऱ्या अर्थानं माझं लहान बाळ ज्याने मला खूप आतापर्यंत साथ दिलेली आहे आणि त्याचबरोबर माझं पूर्ण कुटुंब जे की माझ्या पाठीमागे असं इथपर्यंत उभा असल्यामुळे मी हे सगळं करू शकते. तसं सांगायला गेलं तर फार माझं जड अंतःकरण होतं प्रत्येक वेळी की ज्या वेळेस ही खरं तर वेळ आहे मला त्याला देण्याची आणि त्याला मी देऊ शकत नाही, त्याचा वेळ तुम्ही समाजासाठी देते. पण प्रत्येक वेळी ज्या वेळेस मी त्याला असं सांगते की बाळा मी मीटिंगला चालले, त्यावेळेस तो मला म्हणतो मम्मा तू मीटिंगला जाऊन ये, मम्मा बाय तू मीटिंगला जाऊन ये. मग त्यानेही हे ऍक्सेप्ट केलंय की मम्मा कुठेतरी काहीतरी चांगलं काम करते आणि माझ्या मम्माला मला साथ द्यायचे. आणि खरं तर मी नशिबवान समजेन की माझं बाळ ही माझ्या ह्या सगळ्या शर्यतीमध्ये माझ्या बरोबर आहे.
तर या होत्या विद्याताई, ज्यांनी एकूणच आपल्या निंबवडे जिल्हा परिषद गटामध्ये कशा पद्धतीनं त्यांचं विजन असणार आहे आणि राजकीय पार्श्वभूमी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मांडलेले आहे. ताई धन्यवाद, आपण वेळ काढून या ठिकाणी बाईट दिल्याबद्दल. मनापासून धन्यवाद.